हॅलो एव्हरीवन, तुमचंही बाळ जर 6 महिन्याचं झालं असेल आणि तुम्हालाही त्याला वरचा खाऊ भरवायचा असेल आणि कुठून सुरुवात करावी, कसा बनवावा, काय द्यावं हे जर तुम्हाला समजत नसेल किंवा लक्षात येत नसेल तर ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. ह्या रेसिपीमधून तुमच्या बाळाला प्रोटीन मिळणार आहे, फायबर मिळणार आहे, त्याचबरोबर कॅल्शियम मिळणार आहे, कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत. तर कोणती रेसिपी आहे, कशी बनवायची आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात. तर इथे मी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ चांगल्या क्वालिटीचा वापरा आणि मुगाची डाळ. खूप सोपी आणि सिंपल अशी रेसिपी आहे, झटपट होणारीसुद्धा आहे. तर तांदूळ हे मी एका बाउलमध्ये 1 ते 1.5 चमचा काढून घेते. तर 6 महिन्याच्या बाळासाठी तुम्हाला 1 ते 1.5 चमचा जर तांदूळ तुम्ही घेतले तर त्याचा खाऊ पुरेसा होतो. कारण सुरुवातीला 1 ते 2 चमचेच मुलांना तुम्ही खाऊ भरवणार आहात. तर त्याच्यानंतर मी 1 चमचा डाळसुद्धा त्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि हे आपण आता स्वच्छ 2 वेळा धुवून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता. तर मुलांना कार्बोहायड्रेट्समुळे एनर्जी मिळते, त्याचबरोबर प्रोटीनमुळे मुलांची ओव्हरऑल ग्रोथ व्हायला मदत होते. त्याचबरोबर फायबरमुळे मुलांना जो आपण खाऊ खातो तो पचतो. तर डायजेशनसाठी ही रेसिपी खूप चांगली आहे. तर ते तांदूळ आणि डाळ मी धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि एक कुकर घेतलेला आहे. त्या कुकरमध्ये आता ह्या बाऊल जो आहे तो आपण ठेवून घेणार आहे आणि त्याच्यावरती एक छोटीशी प्लेट तुम्हाला झाकून घ्यायची आहे, जेणेकरून डाळ आणि तांदूळ बाहेर कुकरमध्ये सांडणार नाहीत. आणि कुकरचं झाकण आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे एक 5 ते 10 मिनटापर्यंत बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी गॅसवरती ते ठेवून दिलेलं आहे. तर तुम्हाला ह्या डिशमुळे किंवा या रेसिपीमुळे तुमच्या बाळाचं वजन वाढायला देखील खूप मदत होईल आणि तुमच्या बाळाची शी जर हार्ड होत असेल, पोट साफ होत नसेल तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी तुमच्या मुलांना नक्की द्या. त्यामुळे मुलांचं पोटसुद्धा साफ व्हायला मदत होईल. तर एक 10 मिनटानंतर मी गॅस बंद करून कुकर थंड व्हायला ठेवून दिला. कुकर थंड झाल्यानंतर आपण तो उघडून बघूयात. तर ह्या रेसिपीमध्ये किंवा ह्या मूग डाळच्या खिचडीमध्ये तुम्हाला कॅल्शियमसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळणार आहे, ज्याच्यामुळे मुलांची हाडं मजबूत होतात आणि मुलं लवकर उभा राहायला किंवा चालायला लवकर शिकतात. तर हे इथे तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ चांगले शिजलेले आहेत. तुम्ही डायरेक्ट हे कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता, पण अगदी थोड्या प्रमाणात हे शिजवायचं आहे. त्यामुळे मी असं बाउलमध्ये शिजवून घेते, जेणेकरून कुकरसुद्धा घाण होत नाही आणि डाळ आणि तांदूळ पण पटकन शिजले जातात. तर हे मी असं मॅश करून घेतलेलं आहे. तुम्ही जर मॅश करून तुमच्या बाळाला खाऊ भरवायला कम्फर्टेबल नसाल किंवा अगदी सुरुवातीला तुम्ही हा खाऊ भरवणार आहात, पहिल्यांदाच जर भरवणार असाल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून त्यांना द्या. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे, जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ व्हावी आणि मुलांना भरवताना इझी जावं. तर अशा प्रकारचा खाऊ किंवा अशा कन्सिस्टन्सीचा खाऊ जर तुम्ही तुमच्या बाळाला द्यायला कम्फर्टेबल नसाल, तर हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. त्यासाठी मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे बारीक करून घेणार आहे. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की मिक्सरमध्ये बारीक करून मुलांना खाऊ भरवू नये, पण अगदी सुरुवातीला जर तुम्ही खाऊ भरवणार असाल किंवा अगदी फर्स्ट टाईम तुम्ही देणार असाल, तर मी सजेस्ट करेन की तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून द्या. हळूहळू मुलांना सवय लागते आणि मुलं मॅश केलेलासुद्धा खाऊ खातात. पण सुरुवातीला मिक्सरमध्ये बारीक करून दिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान पेस्ट तयार झालेली आहे आणि याच्यामुळे तुमच्या मुलाचं वजन वाढायला खूप मदत होईल. नक्की तुमच्या मुलांसाठी ट्राय करून बघा. आणि हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि शक्यतो तुम्ही स्टीलची वाटी, स्टीलचा चमचा तुमच्या मुलाला खाऊ भरवायला यूज करा. प्लॅस्टिक शक्यतो यूज करू नका. आणि त्याच्यामध्ये अर्धा चमच्याला अगदी थोडंसं मी तूप घातलेलं आहे. तुपामुळे सुद्धा मुलांचं वजन वाढायला मदत होते. हे छान मिक्स करून घेऊया आणि मुलांना हे भरवायचं आहे. ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे. 1 वर्षापर्यंत मुलांना तुम्ही मीठ, साखर किंवा गूळ अजिबात देऊ नका, अवॉइड करा. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.